दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू। एसटी कोकण रेल्वे हाऊसफुल। कोकणासह राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। ग्लोबल कोकणसाठी 50 गावांची निवड। वारुळाला गांडुळाने डिवचलं तर मुंग्या त्याचा फडशा पाडतात। आणि गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या दाम्पत्यासह तिघांना वाचवण्यात यश। सविस्तर वृत्त। शिमगा उत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला निघाले असल्याने एसटी बसेस आणि कोकण रेल्वेत मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली बघायला मिळते। मुंबई पुणे या औद्योगिक शहरांकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनाही सुगीचे दिवस आले आहेत। परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी खेड एसटी आगारातून 8 जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत। 19 ते 30 मार्च दरम्यान या जादा गाड्या चालवण्यात येणार आहेत। परतीच्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी खेड आगाराकडून नियमित आणि जादा गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सोडण्यात येत आहेत। स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली तर अन्य एखाद्या जादा गाडीचं नियोजन करण्यात येत आहे। ज्या प्रवाशांना एसटी किंवा कोकण रेल्वेने प्रवास करणं शक्य होत नाही ते प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करू लागले। एसटी किंवा रेल्वे चुकली की प्रवाशांचा लोढा महामार्गावरील भरणे नाका येथून सुटणाऱ्या खासगी वाहनांकडे जाताना दिसू लागला। कोकण पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात ठिकठिकाणी सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली। मेघगर्जनेसह पावसाच्या सरी अनेक ठिकाणी बरसल्या। अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसानही झालं। तळ कोकणात अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली। जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण बघायला मिळालं। आंबोली चोकुळसह सह्याद्रीच्या पट्ट्यात विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या। दोडामार्ग सावंतवाडी कुडाळ तालुक्यापर्यंत ग्रामीण भागातही पावसानं दमदार हजेरी लावली। पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता। कोकणातील पर्यटन विकासाला बळकटी येण्यासाठी आणि कोकणातील पर्यटनाला जागतिक दर्जा देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 गावातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या योजनेनुसार नेट कनेक्टिव्हिटीच्या अद्ययावत सुविधांसह रस्ते विकास, हवाई मार्गासह जलमार्गांचीही उपलब्धता करून देण्यात येणार आहे। सिंधुदुर्ग येथे चिपी विमानतळ पूर्ण झाल्यानंतर आता रत्नागिरीत सुद्धा तटरक्षक दलाच्या विमानतळावरून हवाई प्रवासांच्या सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती येथील महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे। कोकणच्या पर्यटन वाढीसाठी पर्यटन विभागाने विशेष प्रयत्न चालवले असून एअरबीएनबी या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर कोकणात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या योजनेत रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, मालगुड, आरेवारे, काळब्यादेवी, भाटे, कोळीसरे, गावखडी, गुहागर, हेदवी, राजापूर, धूत, पापेश्वर, चिपळूणमध्ये पेढे, परशुराम, वेळास या गावांचा समावेश आहे। मुंग्या एकत्र आल्या की त्यांचं वारुळ बनतं आणि या वारुळाला एखाद्या गांडुळाने जर डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मुंग्या फडशा पाडल्याशिवाय गप्प बसत नाहीत अशी टीका नुकतीच शिवसेनेत दाखल झालेले मधुकर दळवी यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर केली। मधुकर दळवी यांच्या पक्ष प्रवेशासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सूर्यकांत दळवींनी वेळवीची मुंगी जरी रामदास सेनेत गेली तरी तिला महत्त्व प्राप्त होतं असं विधान केलं होतं। या विधानाचा समाचार मधुकर दळवी यांनी मंडणगड तालुक्यातील सौली येथील सभेत घेतला। दळवी म्हणाले, सर्व मुंग्या मिळून वारुळ तयार होते आणि या मुंग्यांजवळ एखादं गांडूळ आलं आणि त्यानं वारुळाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फडशा उडवतात हे सूर्यकांत दळवी यांनी लक्षात ठेवावं असा टोला मधुकर दळवी यांनी लगावला। गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणाऱ्या इस्लामपूर येथील दाम्पत्याला वाचवण्यात यश आलं। जीवरक्षक आणि मोरिया वॉटर स्पोर्टच्या सदस्यांच्या सतर्कतेमुळे या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। विनायक जोशी जमजाळ 36 वर्ष आणि नीलम विनायक जमजाळ 26 वर्ष राहणार एसटी स्टँड रोड इस्लामपूर असं या दाम्पत्याचं नाव आहे। सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास हे दोघे समुद्र स्नानात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यामध्ये ओढले गेले।
येथील टॉवर क्रमांक 2 समोरच्या समुद्र परिसरात ही घटना घडली। बुडत असल्याचं लक्षात येताच या दोघांनी आरडाओरड सुरू केली। याच वेळी समुद्र स्नानास उतरलेले सुरेश तायडे यांनी या दाम्पत्याला वाचवण्यासाठी धाव घेतली, परंतु समुद्राच्या खोल पाण्यात वाचवण्यासाठी गेलेले सुरेश तायडे ही गटांगळ्या खाऊ लागले। ही घटना लक्षात येताच मोरया वॉटर स्पोर्टच्या सदस्यांनी आणि वॉच टॉवरवर गस्तीसाठी असलेल्या जीवरक्षकांनी तात्काळ समुद्रात उड्या घेऊन बुडणाऱ्या दाम्पत्याला व त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या सुरेश तायडे यांना पाण्याबाहेर काढलं। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या मिस सिद्धी विलास शेळके हिनं महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ गणित प्रज्ञा परीक्षा 2018-19 मध्ये गोल्ड मेडल मिळवून रत्नागिरीमध्ये ती प्रथम आली। तसेच रेहान रियाज मुल्ला हा या परीक्षेत दुसरा आलाय। 250 निवडक विद्यार्थ्यांमधून हे दोघे अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय आले आहेत। इयत्ता 5वीतील 19 आणि 8वीतील 4 विद्यार्थी या गणित प्रज्ञा शोध परीक्षेत उत्तीर्ण झाले। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्था कमिटी अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, गव्हर्निंग काउन्सिलचे डॉक्टर अनिल जोशी, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। रंगपंचमी साजरी करून झाल्यानंतर दरवर्षी सीमेवर पाथरजाई देवीची पालखी नाचवण्याचा सोहळा होतो। यावर्षीही रात्री 9:30 वाजता सीमेवर पाथरजाई देवीची पालखी नाचवण्यात आली। पाहूया त्याची काही क्षणचित्रे। चले जाव लढ्यापासून आंदोलनात सक्रिय असलेले तसेच 5 दशके राष्ट्रसेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून अविरत काम करणारे रामचंद्र सदाशिव उर्फ आप्पा बेर्डे यांचं शनिवारी रात्री रामवाडी येथील आपल्या राहत्या घरी निधन झालं। मृत्यूसमयी ते 94 वर्षाचे होते। आप्पा बेर्डे हे नाव स्वातंत्र्यपूर्व काळापासून रत्नागिरीकरांना परिचित होतं। स्वातंत्र्यपूर्व काळात ध्येयानं झपाटलेल्या कार्यकर्त्यांच्या पिढीत आप्पांचा प्रवास सुरू झाला। सन 1942 चले जाव लढ्यात त्यांनी सहभाग घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली। त्यावेळी बुलेटिनचे गठ्ठे घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वितरण करत असत। मिरवणुका, सभा यामध्ये त्यांनी विद्यार्थी दशेतच सहभाग घेतला। याच काळात सेवा दलाचे संस्कार त्यांच्यावर झाले। आप्पा बेर्डे यांच्या पश्चात मुलगा सुदेश बेर्डे, 3 मुली, 3 जावई, नातवंडे असा परिवार आहे। दापोली, करंजाळी, पावनळ ग्रुप ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून सरपंच दिलीप चव्हाण यांचा दणदणीत विजय झाला। लोकप्रिय आमदार श्री संजयराव कदम आणि मुजीबभाई रुमाणे, फरमान शेठ बटे, पंचायत समिती सदस्या ममता शिंदे तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले। त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं जिल्ह्यात विविध 8 ठिकाणी कारवाई करत 1,04,000चा मुद्देमाल जप्त केलाय। तसेच या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। नितीन बुधाजी पांडे, संतोष सावजी परशुराम आणि रमेश धोंडू परशुराम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत। यावेळी गावठी हटबट्टी निर्मितीयुक्त रसायनांचा उत्पादन शुल्क कर्मचाऱ्यांकडून नाश करण्यात आला, तर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली। वैयक्तिक कर्ज देण्याच्या बहाण्यानं सुमारे 12 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली। धर्मेश महेंद्र कुवर असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे। त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आलं असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली। ओंकार संतोष चव्हाण यांनी याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानुसार मुंबईतील संशयित आरोपी विद्या राजकुमार निंबाळकर, धर्मेंद्र कुवर, विनोद विष्णू लोयरे सर्व राहणार मेहता कंपाऊंड परेल मुंबई यांना अटक करण्यात आली। आरोपी यांनी 1% दरानं कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवलं होतं। त्यासाठी काही रक्कम आगाऊ जमा करावी लागेल अशी बतावणी केली।
त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी 22 फेब्रुवारी ते 21 जून 2018 या कालावधीत सुमारे 11,60,000 रुपये संशयिताच्या खात्यात जमा केले. सारंग फोटो स्टुडिओ वाणीपेठचे मालक आणि माजी नगरसेवक श्री जयप्रकाश शिंगळे यांचं त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं आज निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू. एसटी कोकण रेल्वे हाऊसफुल. कोकणासह राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. ग्लोबल कोकणसाठी 50 गावांची निवड. वारुळाला गांडोळाने डिवचलं तर मुंग्या त्याचा फडशा पाडतात आणि गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या दाम्पत्यासह 3घांना वाचवण्यात यश. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.